ही लव्ह स्टोरी लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप बेस्ड स्टोरी आहे. ओके. सिंगल पार्ट स्टोरी. दिविश रियांशी यांची. हा हो, नाव खूप क्यूट आहेत. ती खरंच प्रेम करत होती का? ब्रेकअप लव्ह स्टोरी. व्हेरी हार्ट ब्रेकिंग. दिविश कॉल करतो रियांशीला, देन रियांशी रिसीव करते. तर दिविश बोलायला लागतो की तू अशी इतकी कुठे बिझी होती का, जे तुला 3 कॉल झाले तरी कळलं नाही आणि आता 4th कॉल रिसीव करून हॅलो करते. तर यावर रियांशी बोलते की अरे मी कामात होते आणि फोन माझ्याजवळ नव्हता. सो प्लीज नको ना असं चिडचिड करू. तर दिवेश बोलतो की मी हे किती दिवस ऐकत राहू असंच, तुझं नेहमीचं रिझन की मी कामात होती आणि फोन जवळ नव्हता. आपण लॉंग डिस्टन्स रिलेशनमध्ये आहे आणि ज्यात 900 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, तरी तुझं इतकं इरिस्पॉन्सिबल वागणं असतं की मला असं फील होतं की जसं की मी एकटाच रन करत आहे रिलेशनला. आणि तू फक्त आलेल्या मेसेजेस कॉल्सला स्वतःच्या इच्छेनुसार आणि वेळेनुसार रिप्लाय करते, बस बाकी काही नाही. तर रियांशी बोलते की हे बघ, मला माझी कामं असतात, मी काही जाणून करत नाही आहे आणि आता शॉपमध्ये पण बसावं लागतं, पप्पा गावी गेले आहेत म्हणून. सो प्लीज समजून घे ना. तर दिवेश बोलतो की शॉपवर तू आता बसायला लागली आहेस, त्यात तुला कॅश काउंटरवर बघायचं असतं फक्त, बाकी ती लोकं काम करतात. आणि जेव्हा घरी असते तेव्हा काम झाल्यानंतर बोलायला वेळ असतो, पण तुला रील स्क्रोल करायचं असतं आणि मग गप्पा मारायच्या असतात. आणि बाहेर जायचं असेल तर तेही जाऊन येते आणि या दरम्यान मी कुठेच नसतो. मला तर असं वाटतं ना की तुला मी लक्षात पण नसेल राहत, लाईक की तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये आहे असं. आणि खूप झालं ग आता, मला खरंच नाही होत आहे सहन. आणि यामुळे मी एकच डिसाईड केलं आहे की मला हे रिलेशन कंटिन्यू नाही करायचं आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. रियांशी बोलते की तू मला न विचारता किंवा माझं मत जाणून न घेता असं एकटा काही डिसाईड नाही करू शकत अबाउट ब्रेकअप. बिकॉज रिलेशन दोघांमुळे असतो, सो तुला मला विचारावं लागेल. आणि जर मी नाही बोलत असेल तर ब्रेकअप होऊच शकत नाही. कळलं ना? तर शांत बस, हे सर्व बोलणं बंद कर आणि सांग आज मला किती मिस केला, आज माझी किती आठवण काढली तू. तर दिवेश बोलतो की एव्हरी मिनिट काढतो तुझी आठवण. तुझ्यासारखं नाही आहे माझं की मी कामात असेल तर आठवण येत नाही, असं नाही आहे माझं. आणि तू सांग ना, तू किती आठवण काढली आहेस माझी. रियांशी बोलते की मी पण खूप काढली आठवण, पण कामात होते त्यामुळे बोलणं नाही झालं. पण मला लक्षात असतो तू, आणि नेहमी बिझी नसते मी, सो प्लीज तू थोडं समजून पण घेत जा ना. तर दिविश फक्त ऐकून शांतच असतो. तर इतक्यात रियांशीला कॉल येतो एक. तर तसंच देवेशला बोलते की वेट वेट, कॉल येत आहे एक. देन दिवेशचा कॉल कट करून रियांशी तिकडे बोलत आहे आणि मग तसंच फोन ठेवून देते आणि आपल्या कामात बिझी असते. तर दिविश वेटच करत राहतो, पण रियांशीकडून कॉल मेसेज काहीही येत नाही. आणि मग इव्हनिंग होत आलेली असते. तर दिविश डिसाईड करतो की आज काही झालं तरी रियांशीला कॉल नाही करणार. आणि मग तसंच डायरेक्ट रात्री 10 वाजता रियांशी मेसेज करते दिविशला की हाय बेबी, झोपला का तू? तर दिविश इन्स्टंट रिप्लाय करतो की नाही, अजून वेळ आहे. आणि तुला आत्ता वेळ मिळाला का? तर रियांशी बोलते की हो, ते आता बोलताना जो कॉल आला होता ना तो मावशीचा होता, तर माझ्याशी बोलली आणि मग मम्माला बोलली. दिन मी कामात होती तर मेसेज करायचं मला लक्षातच नाही. दिवेश बोलतो, एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तर असं कसं काय आपल्याला त्याच्याशी बोलायचं लक्षात नसतं ग? नक्की काय समजते तू स्वतःला? ॲक्च्युली तू स्वतःला चांगलं समजत असशील, पण मला नक्कीच मूर्ख समजत असेल. म्हणूनच प्रत्येक वेळेस मध्येच बोलणं सोडून जाते आणि नंतर येऊन असं सॉरी सॉरी करते. मला सर्व माहिती आहे तुझं काही प्रेम नाही आहे आणि तुला काही वाटत नाही, पण फक्त एक स्ट्रॉंग इमोशनल कनेक्शन आहे. म्हणून प्रत्येक वेळेस मी समजून घेत आहे आणि तसंच आता 1 इयर होत आलं आहे. पण आता इतकं समजून घेऊन पुढे जाणं मला नाही जमणार आहे. सो सॉरी, आय कांट डू धिस. रियांशी बोलते, हे बघ, मला हे रोज रोजचं एकच एक ऐकणं आता सहन होत नाही आहे, सो प्लीज तू काय ते डिसाईड करून घे. ओके. मला नाही बोलायचं आता ह्या क्षणी तरी निदान. बाय. ठेवते मी फोन. काळजी घे दिवीश. कॉल कट करून रियांशी तसंच फोन सायलेंट करून बसते आणि खूप नॉर्मल असते. आणि दिविश कॉल कट होताच परत कॉल करतो, पण नो रिस्पॉन्स. आणि मग तसंच खूप सॅड होतो, खूप लोनली फील करत असतो. आणि तसंच बाईक काढतो आणि बाहेर चालला जातो. तर रात्री 11:15 वाजता दिविश बाहेर असताना परत कॉल ट्राय करतो रियांशीला. तर रियांशी कट करून मेसेज करते की मी आत्ता कॉलवर नाही बोलू शकत, सो तू कॉल करू नको. तर दिविश बाहेर असल्याचा व्हिडिओ सेंड करतो.
तर रियांशी रिप्लाय करते की घरी परत जा आत्ताच्या आत्ता, मूर्खपणा करत बाहेर फिरू नको. तर देवेश बोलतो की मला नाही होत आहे इमोशनल पेन सहन, सो तू का वागत आहेस अशी इतकी लांब गेल्यासारखी. तर रियांशी बोलतो की शांत हो, मी आहे तिथेच, बरोबरच आहे, पण तुझ्या ओव्हर एक्सपेक्टेशन्समुळे कुठेतरी तुलाच त्रास होत आहे, सो हे नको करू तू. दिवेश बोलतो की स्टार्टिंगमध्ये तुझे कॉल्स मेसेजेस किती असायचे दाखवू का. तू 5-5 मिनिटमध्ये मेसेज करून अपडेट देणारी आणि त्यावर रिप्लाय नाही केला मी तर लगेच कॉल करून मला 4 शब्द ऐकवणारी. आणि आता तू हे बोलत आहेस की मी ओव्हर एक्सपेक्टेशन्स ठेवून त्रास करून घेत आहे. लाईक सिरियसली, तुला नसेल रे तर सांगून मोकळी हो ना. कशाला मला असं त्रास देत आहेस. तर रियांशी बोलते की ठीक आहे, नाही राहायचं आहे मला आता रिलेशनमध्ये आणि मी नाही होत आहे. मला आता आधीसारखं फील, बस खुश. प्लीज आता ह्यानंतर मला कधीच कॉल्स मेसेजेस करू नको, ओके. गुड बाय अँड टेक केअर. रियांशीचा शेवटचा मेसेज बघून देवीशला खूप जास्त त्रास होतो आणि तसंच कॉल्स करतो रियांशीला पण सगळीकडे ब्लॉक केलेला असतो. ओ माय गॉड, व्हेरी हार्ट ब्रेकिंग स्टोरी. सो नेक्स्ट सिंगल पार्ट स्टोरी कोणत्या लाईक टॉपिकवर असेल ते तुम्ही सांगू शकता मला. सो ज्यांना पण हवी असेल, ज्या टॉपिकवर हवी असेल, कमेंट करा, मग त्यावर मी बनवतो. ओके. थँक्यू.